न तो काढी संत संग, माय बापी पिंड पाळीला माया, जन्म मरण जाया संत संग. संतांचे वचन वारी जन्म दुःख, संतांचे वचन वारी जन्म दुःख, मिष्टान्न ते भूक निवारण. त्यांचा महिमा काय वर्ण मी पामर, न कळे साचार ब्रह्मादिका. तुका म्हणे जवळी न पाचारिता जावे, तुका म्हणे जवळी न पाचारिता जावे, संत चरणी भावे रिगावया. त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर, न कळे साचार ब्रह्मादिका. विठ्ठला विठ्ठला गलतांड गंडम विलद्रुंगखंडम, चलच्चारु शुंडम जगत्राणशुंडम, लसदंत कांडम विपद्भंग चंडम, शिवप्रेम पिंडम भजे वक्रतुंडम, विभुं वेणुनादं चरन्तं दुरन्तं, स्वयं लीलया गोपवेशं दधानं, गवावृन्दकानन्दनं चारुहासं, परब्रह्मलिंगं भजे पाण्डुरंगं. नमो विश्वरूपा विष्णुमाय बापा, अपारा अमुपा पांडुरंगा. नमो ज्ञानदेवा नमो ज्ञान राजा, नमो ज्ञान सिंधू सखा पूर्ण माझा. मतिमंद ते ज्ञानदाता दिनासी, नमस्कार साष्टांग ज्ञानेश्वरासी. सेवेलागी सेवक सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणात. अहो स्वामी तुमया देवा यावरी न करावा अभेर, सहज लिली उदकी वह्या तुम्ही रक्षिल्या निज सत्ते. निळा म्हणे धराल हाती तरी द्याल मती निरुपम. अहो स्वामी तुमया देवा यावरी न करावा अभेर, रवी दीप हिरा दाविती देखणे अदृश्य दर्शने संतांची. त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर, न कळे साचार ब्रह्मादिका. अभंगाचा शब्दशः आणि विस्तृत भावार्थाचं चिंतन करण्यापूर्वी अल्पसा परिहार गरजेचा आहे. गेली अनेक वर्षापासून प्रदीर्घ अर्थात भारतीय संस्कृतीमध्ये 12 वर्षाचे तप आपण मानतो आणि एक 4-2 तप पूर्ण होऊन अखंडरित्या वाटचाल करणारा श्री संत नातरी आदिगुरु शंकरा लागुनी शिष्य परंपरा बोधाचा संसारा झाला जो अमते असे नाथ परंपरेतील असणारे कानिपनाथजी संत महाराज यांच्या या परम पावन भूमीमध्ये पवित्र असलेला परमवाहिनी इंद्राणी आपलं पूर्णा मातेच्या पावन तटाकावरती वसलेलं आपलं हे कानडी गाव. या गावाचा उल्लेख जगद्गुरु तुकोबारायांनी देखील केलेला आहे. कानडीने केला बस इथपर्यंत घ्या. तिथे एकाचे उत्तर एका नाही, पण इथे सर्वांचे उत्तर परस्पराला आहे. अशा असणाऱ्या कानडी गावामध्ये प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी वास्तविक पाहता भगवान परमात्म्यावरती संतांवरती प्रगाढ निष्ठेचं प्रतीक म्हणजे या वैश्विक महामारीच्या प्रतिकूलतेमध्ये आपण करत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह. तुझी या सत्तेने वेदासी बोलणे किंवा मेच नियमेला साता काळू ग्रासितसे भूता, ये म्हणी आगाते पंडसुता सकळे जयाची. सर्वांचा प्राण किती दिवस श्वासोश्वास चालायची हे जर त्याच्या हातात आहे तर आपण कोण चिंता करणार आहे. घालून आभार राहिलो निश्चिंत. अशा पद्धतीने आपण कानिपनाथावरती भार सुपूर्त केला आणि या वैश्विक महामारीच्या प्रतिकूलतेमध्ये देखील अनुकूलता मानून आपल्या सनातन संस्कृती याचा वसा आणि वारसाचा कीर्तन अखंड हरिनाम सप्ताहामध्ये जपला जातो.
तोच असणारा वसा आणि वारसा शासनाची थोडीशी अनुमती घेऊन किंवा त्याला कलाटणी देऊन काय करायचं ते मी ते केलं, पण हा मात्र उत्सव घडून आणला. त्यामुळे प्रथमतः येथील जे आयोजक असतील, संयोजक असतील, नियोजक असतील, त्या सर्वांच्या चरणारविंदी मी साष्टांग प्रणिपात करतो. कारण सगळीकडे कोरोना आहे, म्हणजे सगळीकडे नाही म्हणा, आणि इथेच आहे. म्हणजे ज्या ठिकाणी मोठे मोठे उत्सव होतात, मोठे मोठ्या बैठकी होतात, मोठे मोठे राजकारण्याच्या नेत्याच्या सभा होतात, तिथे कोरोना येत नाही. पण ज्या ठिकाणी आपली संस्कृतीचे धडे दिले जातात अशा ठिकाणी कोरोना अतिक्रमण करायला लागला. आणि म्हणून आपणही त्यावर अतिक्रमण करावं असं म्हणून आपण सर्वजण एकजुटीने आला आणि हा उत्सव घडवून आणला. त्यामुळे मी प्रथमतः आपणाला शतशः प्रणाम करतो. सात्संगत हा कीर्तन भक्तीचा प्राण आहे. कीर्तनकाराचे ओठ बोलताना तुम्हाला दिसतात, पण ज्यांचे बोटही साथीला गोड बोलले पाहिजे असे साक्षात एका बाजूला विष्णू महाराज आहेत आणि एका बाजूला भागवत महाराज आहेत. चुकलं का? बरोबर आहे. अत्यंत गोड मृदंगाची साथ ते करतायत. जनी म्हणे ज्ञानदेवा बोला, अभंग अभंग बोलता रंग कीर्तनी भरला, प्रेमाचे निछंदी विठ्ठल नाचू लागला. अशी गोड चाल गायली जावी की भगवंताने पितांबर फिटेपर्यंत नाचावं. कारण मदभक्ता यत्र गायंती तत तिष्ठामी नारदा, माझे भक्त गाती जेथे नारदा मी उभा तेथे. अशी सुमधुर असणारी चाल ज्यांच्या मुखातनं आपण ऐकली ते हरिभक्तपरायण उमेश महाराज आणि हरिभक्तपरायण सागर महाराज. बाबांना ते आवडणारं नाही, त्यांनी मला जाणीवपूर्वक सूचनाही केली, पण मला राहत नाही. ज्यांच्या मुखारविंदात आपण मरणमारी विद्या शिकतोय. दोन असतात, एक दुपारची भ्रांती असते आणि एक अंतकालाची भ्रांती असते. दुपारची भ्रांती तर एखाद्या वारांगणीची जाती तिचा व्यवसाय करून, पण अंतकालाची भ्रांती जाण्याकरता आपल्याला हा नरदेव भगवान परमात्म्याने दिलेला आहे. आणि ज्यांच्या पुरापि नवमिती पुराणम, पुरा परंपरा भक्तीती पुराणम किंवा भक्तानाम पुराणम भागवत पुराणम, तेन यम वाङ्मयी मूर्ती प्रत्यक्ष वर्तते हरे, शेवणात श्रवणात पठनात दर्शनात पापनाशिने. असं वर्णन भगवान शुकच करतात भागवत महात्म्यामध्ये. निम्नांगानाम यथा गंगा, देवानाम अच्युतो यथा, वैष्णवानाम यथा शंभू, पुराणानाम इदम तथा. ज्या अनेक 3.5 कोटी तीर्थ आहेत त्या सर्वात श्रेष्ठ तीर्थ वाचे म्हणतात गंगा. गंगा निम्नानाम यथा गंगा, देवानाम अच्युतो यथा, देवाचे अनंत अवतार आहे. अनंत अवतार घेसी भक्ता कारणे, कनवाळू कृपाळू दिना लागी उद्धरणे. त्यामध्ये देवाचा सर्वश्रेष्ठ अवतार न च्युती ते अच्युत. आपल्या देहापासून तो कधी च्युत होऊ देत नाही, त्याच्या भक्तालाही होऊ देत नाही असा अच्युत हा परिपूर्ण अवतार आहे. परिपूर्णोत्तम साक्षात श्रीकृष्ण नन एवही एक कार्यार्थम आगत्यम कोटी कार्यम चकार. ते भगवान परमात्मा श्रीकृष्ण आहे. आणि वैष्णवामध्ये अग्रगण्य वैष्णव हे भोले बाबा आहे. ते भोले बाबाच्या भोल्या गडावरचे हरिभक्तपरायण आमचे गुरुबंधू चरणसिंग महाराज तेही आवर्जून उपस्थित आहेत. बापूजी आहेत, आणखी काही जाणकार मंडळी आहेत. वैष्णवामध्ये सर्वात श्रेष्ठ अग्रगण्य वैष्णव हे भोले बाबा आहेत. पुराणामध्ये सर्वश्रेष्ठ पुराण तसं हे भागवत महापुराण आहे. पुरापि नवमिती पुराणम किंवा पुरा परंपरा भक्तीती पुराणम. आणि डॉक्टर बाबा एक आवडीची व्याख्या सांगत असतात, भक्तानाम पुराणम भागवत पुराणम. अभक्ताला भक्त बनवण्याकरता जे पुराण कृष्णद्वैपायन बादरायण व्यासजीच्या कंठातनं ते बाहेर पडलं आणि त्यांचे सुपुत्र असणाऱ्या व्यासजीने त्याचा प्रचार प्रसार केला. आणि श्रवणे परीक्षिती तरला भूपती 7 दिवसा मुक्ती झाली तया. अशा असणाऱ्या भागवत महापुराणाची कथा ज्यांच्या मुखारविंदात आपण श्रवण करतात, आपल्याच भागातील वैभव पण क्षेत्रामध्ये वास करतात. क्षेत्रात त्रायती क्षेत्र. हा क्षेत्र शब्दाचा अर्थ आहे त्रिविध दुःख. या त्रिविध दुःखापासून आपल्याला जे तरुण नेतं त्याला क्षेत्र म्हणतात. आणि असं म्हणतात, गुरुवाऱ्यांच्याच मुखातले शब्द आहे, पाठात तुम्ही ऐकले असतील, इतरात 12 वर्ष केलेली साधना आणि क्षेत्राच्या ठिकाणी 3 दिवस केलेली साधना बरोबरीची आहे. क्षेत्रात त्यांना भगवंताने बोलून घेतलं, क्षेत्रात ते वास करतात. आणि आपल्या सारख्याला क्षेत्रातून तरुण नेण्याकरता ज्यांच्या मुखारविंदात आपण भागवत महापुराणाची कथा ऐकतो ते हरिभक्तपरायण गुरुवर्य आपले दत्तात्रय बाबा. हे गोड असणारे गानकोकिळा मंडळी, हे गोड असणारे वादक, आपण गोड असणारे श्रोते बायबाप, अत्यंत गोड असणारे सिस्टम, सर्वांनाच मी साष्टांग प्रणिपात करतो.
मातृदेव भव आणि पितृदेव भव असं वेदाचंच वाक्य आहे. अहितापासून काढिती हित देऊनी वाढविती नायगा श्रुती पर्वती माऊली जगा. ते पितृदेव आमचे जन्मदाते पिताश्री तेही आवर्जून आशीर्वाद देण्याकरता मला उपस्थित आहे. त्यांच्याही चरणारविंदी साष्टांग प्रणिपात करतो. आणि आता परिहारामध्ये जास्त वेळ न दवडता इथले चिकित्सक श्रोते आहेत, जाणकार श्रोते आहेत, म्हणून होईल तेवढं भेळ वाटणाराही व्यक्ती असतो आणि काजू बदाम देणाराही व्यक्ती असतो. पण भेळ वाटणारा दिवसभर त्याला घाम येतो आणि गल्ला पाहिलं तर काही नाही 400 ते 500 रुपये असतो. पण सोनाराचा गल्ला 8 दिवसातून कोणीतरी गिऱ्हाईक येतं, पण गल्ला पाहिला तर 50,000 लाखाच्या पुढचा असतो. म्हणून तुमच्या चेहऱ्याकडे बघूनच मला असं जाणवत आहे. आणि फार प्रदीर्घ परंपरा असल्यामुळे इथे भेळीचे दुकानं, भेळीचे गिऱ्हाईक नाहीत. हे सगळे काजू बदाम किमान पेढा असे सगळे गिऱ्हाईक आहेत, म्हणजे जाणकार श्रोते आहेत. आणि अशीच कीर्तनाची कीर्तनही परंपरेतले असेच कीर्तन ठेवलेले आहेत. आणि आल्या आल्या किंवा मला तारीख घेतानाच कळालं होतं का तिथे चिंतनाची भोगते आहेत. आणि असे श्रोते वक्त्याला भेटणं हे वक्त्याचं भाग्य आहे. म्हणून माझं पुण्य फळले बहुता दिवसा, भाग्य उदयाचा ठसा झालो सन्मुख तो कैसा संत चरण पावलं. तुमच्यासारखे चिंतन इच्छुक चिंतन ऐकण्याकरता कीर्तनाला आलेली लोक आता फार थोडे आहेत आणि मोजकी अशी बोटावर मोजण्यासारखी गावं आहेत. काय आपली भारतीय संस्कृती श्रीमंत होती दादा. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये रात्री चालणारा तमाशामधला जो वकाचा कार्यक्रम असा वक म्हणतात ना त्याला, त्याच्यामध्ये सुद्धा मला वाटतं पहिले माया ब्रह्म अविद्या याचा विचार केला जायचा. कलगीतुऱ्याच्या गाण्यात देखील माया ब्रह्म अविद्या, ब्रह्म म्हणजे काय, माया म्हणजे काय, अविद्या म्हणजे काय, जीव म्हणजे काय, आभास म्हणजे काय, चैतन्य म्हणजे काय याचा विचार तिथे केला जायचा. पण आज कीर्तनाचा तमाशा झाला की लोकांना कीर्तन झालं असं वाटतं. विठ्ठल विठ्ठल. आपल्या इथे श्रोते खरंच जाणकार आहेत की जे चिंतनाचे भुकेले आहेत. म्हणून मीही प्रामाणिकपणाने तुमच्याच आशीर्वादाने या अभंगात खरं खरं चिंतन मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहे. पण काय